आधुनिक भारताचा इतिहास महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. भारतीय राष्ट्रीय ध्वज संसदेने कधी स्वीकारला? भारतीय राष्ट्रीय ध्वज संसदेने 22 जुलै 1947 रोजी स्वीकारला. असहकार चळवळीचा ठराव कोणत्या अधिवेशनात मंजूर झाला? असहकार चळवळीचा ठराव नागपूर अधिवेशन 1920 या अधिवेशनात मंजूर झाला. स्वराज्य पक्ष बरखास्त कधी झाला? स्वराज्य पक्ष बरखास्त 1925 साली झाला. हा पक्ष चित्तरंजन दास यांच्या निधनानंतर बरखास्त झाला. सिल्व्हर जुबली रेल्वे कोठून कोठे धावली? सिल्व्हर जुबली रेल्वे पुणे ते मुंबई दरम्यान धावली. भारतातील सर्वात जुनी कामगार संघटना कोणती? भारतातील सर्वात जुनी कामगार संघटना आयटक होय. आयटकचे पहिले अध्यक्ष कोण होते? आयटकचे पहिले अध्यक्ष लाला लजपत राय हे होते. कामरूप हे कोणत्या राज्याचे प्राचीन नाव आहे? कामरूप हे आसाम या राज्याचे प्राचीन नाव आहे. सिराज उद्दौलाचा पराभव कोणत्या लढाईत झाला? सिराज उद्दौलाचा पराभव प्लासीच्या लढाईत झाला. दिवानी आम आणि दिवानी खास कोठे आहे? दिवानी आम आणि दिवानी खास लाल किल्ला दिल्ली येथे आहे. आगा खान पॅलेस कोठे आहे? आगा खान पॅलेस पुणे येथे आहे. पॅगोडा कशाशी संबंधित आहे? पॅगोडा बौद्ध धर्माशी संबंधित आहे. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. विधवा विवाहोत्तेजक मंडळ कोणी स्थापन केले? विधवा विवाहोत्तेजक मंडळ धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केले. बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले? बालहत्या प्रतिबंधक गृह महात्मा फुले यांनी सुरू केले. शेतकरी कामगार पक्षाची स्थापना कोणी केली? शेतकरी कामगार पक्षाची स्थापना नाना पाटील आणि तुळशीदास जाधव यांनी केली. मुंबईचा अनभिषिक्त राजा किंवा मुंबईचा सिंह कोणास म्हणतात? मुंबईचा अनभिषिक्त राजा किंवा मुंबईचा सिंह फिरोजशाह मेहता यांना म्हणतात. मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हणून थोर समाजसेवक आणि शिक्षक तज्ज्ञ जगन्नाथ शंकर शेठ उर्फ नाना शंकर शेठ यांचा गौरव केला जातो. जातिभेदाचा अभाव कोणत्या चळवळीचे वैशिष्ट्य आहे? जातिभेदाचा अभाव हे भक्ती चळवळीचे वैशिष्ट्य आहे. वंदे मातरम हे मुखपत्र कोणी चालवले? वंदे मातरम हे मुखपत्र अरविंद घोष यांनी चालवले. काळ्या वृत्तपत्राचे संपादक कोण? काळ्या वृत्तपत्राचे संपादक शिम परांजपे होय. पहिले मराठी दैनिक कोणते? पहिले मराठी दैनिक ज्ञानप्रकाश होय. महाराष्ट्र धर्म हे मासिक कोणी सुरू केले? महाराष्ट्र धर्म हे मासिक विनोबा भावे यांनी सुरू केले. स्त्री धर्मनीती हे पुस्तक कोणी लिहिले? स्त्री धर्मनीती हे पुस्तक पंडिता रमाबाई यांनी लिहिले. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. जनता वृत्तपत्राचे रूपांतर कशात झाले? जनता वृत्तपत्राचे रूपांतर प्रबुद्ध भारत या सरदार ही पदवी वल्लभभाई पटेल यांना कोणी दिली? सरदार ही पदवी वल्लभभाई पटेल यांना बारडोलीच्या महिलांनी दिली. मुलींची पहिली शाळा कोणाच्या सहकार्याने सुरू झाली? मुलींची पहिली शाळा तात्यासाहेब भिडे यांच्या सहकार्याने सुरू झाली. हंटर कमिशन समोर साक्ष देणारे समाजसुधारक कोण? हंटर कमिशन समोर साक्ष देणारे समाजसुधारक महात्मा फुले आणि पंडिता रमाबाई होय. ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करणारी थोर महिला कोण? ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करणारी थोर महिला पंडिता रमाबाई होय. मुक्तिसदन कोठे आहे? मुक्तिसदन केडगाव पुणे येथे आहे. समता संघाची स्थापना कोणी केली? समता संघाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली. मराठवाडा मुक्तीसंग्राम कधी झाला? मराठवाडा मुक्तीसंग्राम 17 सप्टेंबर 1948 रोजी झाला. स्वामी रामानंद तीर्थ कोणत्या आंदोलनाचे नेते होते? स्वामी रामानंद तीर्थ हे हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेते होते. निजाम राजवटीतून मराठवाडा कधी मुक्त झाला? निजाम राजवटीतून मराठवाडा 1948 साली मुक्त झाला.
भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन महर्षी धोंडो केशव कर्वे होय. यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्राचे नाव कृष्णकाठ होय. साने गुरुजी यांनी कोणते मासिक सुरू केले? साने गुरुजी यांनी साधना नावाचे मासिक सुरू केले. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले? श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिले. विद्रोही कवी कोणास म्हणतात? विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांना म्हणतात. दलित पॅंथर चळवळीची स्थापना कोठे झाली? दलित पॅंथर चळवळीची स्थापना मुंबई या ठिकाणी झाली. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हणतात. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण? आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत होय. ज्ञानोदय हे वृत्तपत्र कोठून प्रसिद्ध होत असे? ज्ञानोदय हे वृत्तपत्र अहमदनगर आत्ताचा अहिल्यानगर या जिल्ह्यातून प्रसिद्ध होत असे. सत्यवादी वृत्तपत्र कोणाचे होते? सत्यवादी हे वृत्तपत्र बाळासाहेब पाटील यांचे होते. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. काळेपाणी ही शिक्षा कोणत्या ठिकाणी दिली जात असे? काळेपाणी ही शिक्षा अंदमान निकोबार या बेटावर दिली जात असे. नावाशेवा बंदरास कोणाचे नाव देण्यात आले आहे? नावाशेवा बंदरास जवाहरलाल नेहरू यांचे नाव देण्यात आले आहे. भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे आहे? भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र तारापूर पालघर या जिल्ह्यात होय. भाभा अणुसंशोधन केंद्र कोठे आहे? भाभा अणुसंशोधन केंद्र तुर्भे मुंबई या ठिकाणी आहे. जय हिंद हा शब्द पहिल्यांदा कोणी वापरला? जय हिंद हा शब्द आबिद हसन सप्रानी सुभाषचंद्र बोस यांच्या सहकार्यांनी वापरला. पिट्स इंडिया ॲक्ट कधी मंजूर झाला? पिट्स इंडिया ॲक्ट 1784 साली मंजूर झाला. भारतात कोणत्या कायद्याने कायदेमंडळ अस्तित्वात आले? भारतात 1853च्या चार्टर्ड ॲक्टने कायदेमंडळ अस्तित्वात आले. फौजी छावणी कायदा कोणी केला? फौजी छावणी कायदा लॉर्ड डलहौसी यांनी केला. दुहेरी शासनव्यवस्था बंगालमध्ये कोणी सुरू केली? दुहेरी शासनव्यवस्था बंगालमध्ये रॉबर्ट क्लाइव्ह यांनी सुरू केली. दुहेरी शासनव्यवस्था कोणी रद्द केली? दुहेरी शासनव्यवस्था वॉरन हेस्टिंग या गव्हर्नर जनरलने रद्द केली. भारतात उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतात उच्च न्यायालयाची स्थापना 1861 या साली झाली. इल्बर्ट बिल मागे घेण्यास कोणत्या गटाने प्रखर विरोध केला होता? इल्बर्ट बिल मागे घेण्यास युरोपियन लोकांनी प्रखर विरोध केला होता. ब्रिटिश संसदेत निवडून येणारे पहिले भारतीय कोण? ब्रिटिश संसदेत निवडून येणारे पहिले भारतीय दादाभाई नौरोजी होय. भारतीय विद्यापीठ कायदा कधीचा आहे? भारतीय विद्यापीठ कायदा 1904 सालचा आहे. भारतात आयकर इन्कम टॅक्स कोणी सुरू केला? भारतात आयकर इन्कम टॅक्स जेम्स विल्सन लॉर्ड कॅनिंगच्या काळात सुरू केला. साखरपा कट कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? साखरपा कट रत्नागिरी या जिल्ह्याशी संबंधित आहे. गद्दर साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर कोणता मजकूर असे? गद्दर साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर इंग्रजी राज्याचा शत्रू असा मजकूर असे. युगांतर हे क्रांतिकारी वृत्तपत्र कोठून प्रसिद्ध होत असे? युगांतर हे क्रांतिकारी वृत्तपत्र बंगाल येथून प्रसिद्ध होत असे. जॅक्सनची हत्या करणारा क्रांतिकारक कोण? जॅक्सनची हत्या करणारा क्रांतिकारक अनंत कान्हेरे होय. अनंत कान्हेरे यांनी कोठे जॅक्सनचा वध केला? अनंत कान्हेरे यांनी नाशिक विजयानंद थिएटरमध्ये जॅक्सनचा वध केला. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सेनापती कोण होते? हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सेनापती चंद्रशेखर आझाद हे होते. झाशीची राणी रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले? झाशीची राणी रेजिमेंटचे नेतृत्व डॉक्टर लक्ष्मी सहगल यांनी केले. सुखदेव यांना फाशी कधी देण्यात आली? सुखदेव यांना फाशी
23 मार्च 1931 साली देण्यात आली. चंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू कोठे झाला? चंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू अल्फ्रेड पार्क, अलाहाबाद या ठिकाणी झाला. दिवान ए आलम कोणास संबोधले जाते? दिवान ए आलम बहादूर शाह जफर यांना संबोधले जाते. शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकात कोणाच्या शोषणाचे वर्णन केले आहे? शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकात ब्रिटिश अधिकारी आणि सावकार यांच्या शोषणाचे वर्णन केले आहे. ईश्वराचे अस्तित्व, एक्झिस्टन्स ऑफ गॉड या विषयावर कोणी चर्चा केली? ईश्वराचे अस्तित्व, एक्झिस्टन्स ऑफ गॉड या विषयावर स्वामी विवेकानंद यांनी चर्चा केली. विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोठे झाली? विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना वर्धा या ठिकाणी झाली. धर्मविवेचन हा ग्रंथ कोणी लिहिला? धर्मविवेचन हा ग्रंथ दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिला. मानवधर्म सभा कोठे स्थापन झाली? मानवधर्म सभा सुरत या ठिकाणी स्थापन झाली. परमहंस सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली? परमहंस सभा 1849 या वर्षी स्थापन झाली. अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक कोणी लिहिले? अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले. गुलामगिरी हे पुस्तक कोणाला समर्पित केले आहे? गुलामगिरी हे पुस्तक अमेरिकेतील निग्रो गुलामांना समर्पित केले आहे. जातीभेदाचा विवेक हा ग्रंथ कोणी लिहिला? जातीभेदाचा विवेक हा ग्रंथ तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिला. निबंधमाला कोणी सुरू केली? निबंधमाला विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केली. मुंबईचा सिंह कोणास म्हणतात? मुंबईचा सिंह लायन ऑफ बॉम्बे फिरोजशाह मेहता यांना म्हणतात. गांधीजींनी साबरमती आश्रम कोठून हलवला होता? गांधीजींनी साबरमती आश्रम कोचरब या ठिकाणाहून हलवला होता. गांधीजीच्या दांडी यात्रेत महाराष्ट्रातील एकूण किती लोक होते? गांधीजींच्या दांडी यात्रेत महाराष्ट्रातील एकूण 13 लोक होते. मिठाचा सत्याग्रह महाराष्ट्रात कोठे झाला? मिठाचा सत्याग्रह महाराष्ट्रात वडाळा आणि शिरोडा या ठिकाणी झाला. चले जाव आंदोलनात महाराष्ट्रातील कोणत्या मुलाला गोळी लागून वीरमरण आले? चले जाव आंदोलनात महाराष्ट्रातील शिरीषकुमार, नंदुरबार या जिल्ह्यातील शिरीषकुमार या मुलाला गोळी लागून वीरमरण आले. बाळाजी विश्वनाथ कोणत्या जिल्ह्याचे होते? बाळाजी विश्वनाथ रायगड श्रीवर्धन या जिल्ह्याचे होते. महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता असे पहिल्यांदा कोणी संबोधले? महात्मा गांधींना राष्ट्रपिता असे पहिल्यांदा सुभाषचंद्र बोस यांनी संबोधले. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांना कोणी म्हटले आहे? भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांना व्हॅलेंटाईन चिरोल यांनी म्हटले आहे. भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे मँचेस्टर अहमदाबाद या शहराला म्हणतात. लाल बालपालमधील लाल म्हणजे काय? लाल बालपालमधील लाल म्हणजे लाला लजपतराय होय. बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक, पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल होय. घटना समितीने राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकारला? घटना समितीने राष्ट्रीय ध्वज 22 जुलै 1947 रोजी स्वीकारला. घटना समितीने राष्ट्रगीत कधी स्वीकारले? घटना समितीने राष्ट्रगीत 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकारले. भारताचे पहिले कमांड इन चीफ कोण होते? भारताचे पहिले कमांड इन चीफ जनरल करियप्पा हे होते. स्वातंत्र्यपूर्व काळात हंगामी सरकारची स्थापना कधी झाली? स्वातंत्र्यपूर्व काळात हंगामी सरकारची स्थापना 2 सप्टेंबर 1946 रोजी झाली. हंगामी सरकारचे प्रमुख कोण होते? हंगामी सरकारचे प्रमुख पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण? स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री कोण? स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री जॉन मथाई होय. पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पोलीस हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले? हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी ऑपरेशन पोलो राबवले. ऑपरेशन विजय कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन विजय गोवा मुक्तीसंग्रामाशी संबंधित आहे.
पहिली महिला डॉक्टर कोण? पहिली महिला डॉक्टर आनंदबाई जोशी होय. वृत्तपत्रांचा गळा दाबणारा कायदा कोणता? वृत्तपत्रांचा गळा दाबणारा कायदा 1878चा व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट होय. स्वदेशी चळवळ कशामुळे सुरू झाली? स्वदेशी चळवळ बंगालच्या फाळणीमुळे सुरू झाली. मुस्लिम लीगचे अध्यक्ष कोण होते? मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष आगा खान हे होते. काँग्रेसच्या 1907च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? काँग्रेसच्या 1907च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष रासबिहारी घोष हे होते. होमरूल चळवळ कोणत्या देशाकडून प्रेरणा घेऊन सुरू केली? होमरूल चळवळ आयर्लंड या देशाकडून प्रेरणा घेऊन सुरू केली गेली. खेडा सत्याग्रह कधी झाला? खेडा सत्याग्रह 1918 साली सुरू झाला. बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. महात्मा गांधी आणि लॉर्ड आयर्विन यांच्यात करार कधी झाला? महात्मा गांधी आणि लॉर्ड आयर्विन यांच्यात करार 1931 साली झाला. कम्युनल अवॉर्ड जाहीरनामा कोणी दिला? कम्युनल अवॉर्ड रॅस्मे मॅकडोनाल्ड यांनी दिला. ऑगस्ट क्रांती कोणत्या आंदोलनाला म्हणतात? ऑगस्ट क्रांती 1942च्या छोडो भारत आंदोलनाला म्हणतात. आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे झाली? आझाद हिंद सरकारची स्थापना सिंगापूर या ठिकाणी झाली. भारतीय लष्कराचे मुख्यालय कोठे आहे? भारतीय लष्कराचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आयर्न लेडी ऑफ इंडिया कोणास म्हणतात? आयर्न लेडी ऑफ इंडिया इंदिरा गांधी यांना म्हणतात. जय विज्ञान हा नारा कोणी दिला? जय विज्ञान हा नारा अटल बिहारी वाजपेयी यांनी दिला. भारतातील ग्रँड ट्रंक रोड कोणी बांधला? भारतातील ग्रँड ट्रंक रोड शेरशाह सूरी यांनी बांधला. अकबरचा सेनापती कोण होता? अकबरचा सेनापती राजा मानसिंग हे होते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड या किल्ल्यावर झाला. पेशवाईचा अंत कधी झाला? पेशवाईचा अंत 1818 साली झाला. मराठा साम्राज्य स्थापन करण्यात कोणाचा वाटा मोठा आहे? मराठा साम्राज्य स्थापन करण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा वाटा मोठा आहे. मराठी सत्तेचा उत्कर्ष राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला? मराठी सत्तेचा उत्कर्ष म्हणजेच राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला. भारतातील मदर तेरेसा यांना भारतरत्न कधी मिळाले? भारतातील मदर तेरेसा यांना भारतरत्न 1980 साली मिळाले. आर्य लोक भारतात कोठून आले असावेत? आर्य लोक भारतात आशिया या खंडातून आले असावे मॅकमुलरनुसार. वेदांची संख्या किती आहे? वेदांची संख्या 4 आहे. यामध्ये यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद आणि अथर्ववेदचा समावेश आहे. सर्वात जुना वेद कोणता? सर्वात जुना वेद ऋग्वेद होय. भगवान बुद्ध यांचा जन्म कोठे झाला? भगवान बुद्ध यांचा जन्म लुंबिनी नेपाळ या ठिकाणी झाला. वर्धमान महावीर हे कितवे तीर्थंकर होते? वर्धमान महावीर हे 24वे तीर्थंकर होते. सम्राट अशोक कोणत्या वंशाचा राजा होता? सम्राट अशोक हा मौर्य वंशाचा राजा होता. गुलाम वंशाची स्थापना कोणी केली? गुलाम वंशाची स्थापना कुतुबुद्दीन ऐबक यांनी केली. भारतात मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण? भारतात मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर होय. पानिपतची पहिली लढाई कधी झाली? पानिपतची पहिली लढाई 1526 साली झाली. पानिपतची दुसरी लढाई कधी झाली? पानिपतची दुसरी लढाई 1556 साली झाली. पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? पानिपतची तिसरी लढाई 1761 साली झाली. हळदी घाटीची लढाई कोणामध्ये झाली? हळदी घाटीची लढाई अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यामध्ये झाली. शीख धर्माचे संस्थापक कोण? शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव होय. सुवर्ण मंदिर कोठे आहे? सुवर्ण मंदिर अमृतसर येथे आहे. शारदा कायदा कशाशी संबंधित आहे? शारदा कायदा बालविवाह रोखण्याशी संबंधित आहे.
भारतातील पहिली विमानसेवा कोठून कोठे सुरू झाली? भारतातील पहिली विमानसेवा अलाहाबाद ते नैनी दरम्यान सुरू झाली. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 या वर्षी झाली. पुणे विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता? महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी शेकरू मोठी खार होय. महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता? महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी हरियाल हरित कपोत होय. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते? महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल जारूल ताम्हण होय. भारतीय राज्यघटना स्वीकारली तेव्हा त्यात किती कलमे होती? भारतीय राज्यघटना स्वीकारली तेव्हा त्यात 395 कलमे होती. भारतात आणीबाणी पहिल्यांदा कधी लागू झाली? भारतात आणीबाणी पहिल्यांदा 1962 चीन युद्धाच्या वेळी लागू झाली. राज्यसभेचे सभापती कोण असतात? राज्यसभेचे सभापती आपल्या देशाचे उपराष्ट्रपती हे असतात. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? लोकसभेचे पहिले सभापती गवा माळवणकर हे होते. जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती कोणी केली? जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती वॉरन हेस्टिंग यांनी केली. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवक हा असतो. मुंबई हे बेट इंग्रजांनी कोणी हुंडा म्हणून दिले होते? मुंबई बेट इंग्रजांना पोर्तुगीजांनी हुंडा म्हणून दिले होते. मराठी भाषेत शिवाजी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. हितवादी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? हितवादी हे वृत्तपत्र गोपाळकृष्ण गोखले यांनी सुरू केले. दिनमित्र हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? दिनमित्र हे वृत्तपत्र मुकुंदराव पाटील यांनी सुरू केले. अद्वैत सिद्धांत कोणी मांडला? अद्वैत सिद्धांत स्वामी विवेकानंद यांनी मांडला. प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी कोणते मुखपत्र वापरले जात असे? प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुबोध पत्रिका नावाचे वृत्तपत्र वापरले जात असे. डिस्परेट क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डिस्परेट क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणत्या वर्षी मिळाली? महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी 1888 या वर्षी मिळाली. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणत्या साली प्रसिद्ध झाला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ 1882 या वर्षी प्रसिद्ध झाला. पुणे सार्वजनिक सभा कोणत्या साली स्थापन झाली? पुणे सार्वजनिक सभा 2 एप्रिल 1870 रोजी स्थापन झाली. छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ कोणते? छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ कागल कोल्हापूर होय. दालमिया नगर कशासाठी प्रसिद्ध आहे? दालमिया नगर सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. कॉर्निवालिस कोड कशाशी संबंधित आहे? कॉर्निवालिस कोड प्रशासकीय सुधारणा आणि न्यायालयीन व्यवस्थेशी संबंधित आहे. भारतातील पहिली जनगणना कोणाच्या काळात झाली? भारतातील पहिली जनगणना लॉर्ड मेयोच्या काळात झाली. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणास म्हणतात? आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक लॉर्ड मेयो यांना म्हणतात. शस्त्रबंदी कायदा कोणी लागू केला? शस्त्रबंदी कायदा आर्म्स ॲक्ट लॉर्ड लिटनने लागू केला. ब्रिटिश संसदेत भारत स्वातंत्र्य कायदा कधी मंजूर झाला? ब्रिटिश संसदेत भारत स्वातंत्र्य कायदा 18 जुलै 1947 रोजी मंजूर झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात एकूण किती गोलमेज परिषदा झाल्या? स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात एकूण 3 गोलमेज परिषदा झाल्या. तिसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेस हजर होती का? तिसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेस हजर नव्हती. भारतात युरोपियन पद्धतीने लष्करी शिक्षण देणारी पहिली शाळा कोठे सुरू झाली? भारतात युरोपियन पद्धतीने लष्करी शिक्षण देणारी पहिली शाळा मुंबई येथे सुरू झाली. ब्रिटिशांनी वसंत व्याख्यानमाला कोठे सुरू केली? ब्रिटिशांनी वसंत व्याख्यानमाला पुणे न्यायमूर्ती रानडे यांनी पुढाकार घेतला होता. युगांतर या क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक कोण होते? युगांतर या क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक बारिंद्र कुमार घोष आणि भूपेंद्रनाथ दत्त हे होते. अनुशीलन समितीची स्थापना कोठे झाली? अनुशीलन समितीची स्थापना कलकत्ता येथे झाली.
चाफेकर बंधूंनी कोणाची हत्या केली? चाफेकर बंधूंनी रॅड पुणे प्लेग कमिशनरची हत्या केली. रॅडची हत्या कोणत्या दिवशी झाली? रॅडची हत्या 22 जून 1897 रोजी झाली. सावरकरांनी लंडनमध्ये कोणाच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले? सावरकरांनी लंडनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले. कॅबिनेट मिशनमध्ये किती सदस्य होते? कॅबिनेट मिशनमध्ये 3 सदस्य होते, जे पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि एम.यू. अलेक्झांडर हे होते. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ नाव काय होते? झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ नाव कर्णिका उर्फ मनू असे होते. चित्तोडचा विजयस्तंभ कोणी बांधला? चित्तोडचा विजयस्तंभ राणा कुंभा यांनी बांधला. आझाद हिंद फौजेचा अधिकृत ध्वज कोणता आहे? आझाद हिंद फौजेचा अधिकृत ध्वज तिरंगा हा आहे. त्यावर उडी मारणारा वाघ होता. सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही पदवी कोणी दिली? सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही पदवी जर्मनीतील भारतीय सैनिकांनी दिली. पहिले महायुद्ध कधी सुरू झाले? पहिले महायुद्ध 1914 साली सुरू झाले. दुसरे महायुद्ध कधी सुरू झाले? दुसरे महायुद्ध 1939 या वर्षी सुरू झाले. महात्मा गांधीजींच्या आईचे नाव काय होते? महात्मा गांधीजींच्या आईचे नाव पुतळीबाई असे होते. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणता आश्रम स्थापन केला? दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी टॉलस्टॉय फार्म आणि फिनिक्स आश्रम स्थापन केला. नागपूर येथील झेंडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? नागपूर येथील झेंडा सत्याग्रहाचे नेतृत्व जमनलाल बजाज आणि सरदार पटेल यांनी केले. महाड सत्याग्रहाच्या वेळी डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ग्रंथाचे दहन केले? महाड सत्याग्रहाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले. छोडो भारत ठरावाचे वाचन कोणी केले? छोडो भारत ठरावाचे वाचन जवाहरलाल नेहरू यांनी केले. लॉर्ड माउंटबॅटन यांच्यानंतर भारताचे गव्हर्नर जनरल कोण झाले? लॉर्ड माउंटबॅटन यांच्यानंतर भारताचे गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी हे झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष जे.बी. कृपलानी हे होते. सीमांत गांधी, फ्रंटियर गांधी हे नाव कोणाचे आहे? सीमांत गांधी, फ्रंटियर गांधी म्हणून खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जाते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1884 या वर्षी झाली. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणती संस्था स्थापन केली? नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज म्हणजे सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी स्थापन केली. होम रूल चळवळ पहिल्यांदा कोणत्या देशात सुरू झाली होती? होम रूल चळवळ पहिल्यांदा आयर्लंड या देशात सुरू झाली होती. विश्वभारती विद्यापीठाची स्थापना कोणी केली? विश्वभारती विद्यापीठाची स्थापना रवींद्रनाथ टागोर यांनी केली. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते? बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय हे होते. अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना कोणी केली? अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केली. मुंबई कामगार संघ कोणी स्थापन केला? मुंबई कामगार संघ बॉम्बे मिल हँड असोसिएशन कोणी नामदार मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केला. मराठा मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व कोणी केले? मराठा मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व आणि मुंबई कामगार संघ नामदार मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केला. महाराष्ट्र साहित्य परिषद कोठे आहे? महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथे आहे. भारतीय विद्याभवनचे संस्थापक कोण? भारतीय विद्याभवनचे संस्थापक कमा मुन्शी. भारताचा शेक्सपियर कोणास म्हणतात? भारताचा शेक्सपियर कालिदास यांना म्हणतात. कादंबरी हा ग्रंथ कोणी लिहिला? कादंबरी हा ग्रंथ बाणभट्ट यांनी लिहिला. हर्षवर्धन राज्याची राजधानी कोणती होती? हर्षवर्धन राज्याची राजधानी कनौज ही होती. मार्क पोल हा प्रवासी कोणत्या देशातून आला होता? मार्क पोल हा प्रवासी इटली या देशातून आला होता. बाबरने आपली आत्मकथा कोणत्या भाषेत लिहिली? बाबरने आपली आत्मकथा तुर्की
तुजुक ए बाबरी या भाषेत लिहिली. दीन ए इलाही या धर्माची सुरुवात कोणी केली? दीन ए इलाही या धर्माची सुरुवात अकबरने केली. ग्रँड ट्रंक रोडला सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? आता NH-19 या नावाने ओळखले जाते. शीखांचे 10वे गुरु कोण होते? शीखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग हे होते. खालसा दलाची स्थापना कोणी केली? खालसा दलाची स्थापना गुरु गोविंद सिंग यांनी केली. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू कोठे झाला? छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू तुळापूर या ठिकाणी झाला. पेशवा बाजीराव यांचा जन्म कोठे झाला? पेशवा बाजीराव यांचा जन्म सासवड येथे झाला. मराठी सत्तेचे दुसरे संस्थापक कोणास म्हणतात? मराठा सत्तेचे दुसरे संस्थापक बाळाजी विश्वनाथ यांना म्हणतात. नानासाहेब पेशवे यांचे मूळ नाव काय होते? नानासाहेब पेशवे यांचे मूळ नाव बाळाजी बाजीराव हे होते. वसईचा तह कोणामध्ये झाला? वसईचा तह दुसरा बाजीराव आणि इंग्रज यांच्यामध्ये झाला. झाशीची राणी यांचा पराभव कोणत्या ब्रिटिश जनरलने केला? झाशीची राणी यांचा पराभव सर ह्यू रोज या जनरलने केला. काँग्रेस नाव सुचवणारे पहिले व्यक्ती कोण? काँग्रेस नाव सुचवणारे पहिले व्यक्ती दादाभाई नौरोजी होय. इंग्रजी शिक्षणाची सुरुवात भारतात कोणत्या साली झाली? इंग्रजी शिक्षणाची सुरुवात भारतात 1835 साली झाली. मेकॉलेचा खलिता कशाशी संबंधित आहे? मेकॉलेचा खलिता शिक्षणाशी संबंधित आहे. राजा राम मनमोहन राय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? राजा राम मनमोहन राय यांनी संवाद कौमुदी नावाचे वृत्तपत्र सुरू केले. प्रार्थना समाजावर कोणाचा प्रभाव होता? प्रार्थना समाजावर ब्राह्मो समाजाचा प्रभाव होता. वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली? वेदांत कॉलेजची स्थापना राजा राम मनमोहन राय यांनी केली. महादेव गोविंद रानडे यांचे जन्मगाव कोणते? महादेव गोविंद रानडे यांचे जन्मगाव निफाड नाशिक येथील होय. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोठे झाला? गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म टेंभू सातारा येथे झाला. केसरीचे पहिले संपादक कोण होते? केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर हे होते. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कधी झाली? न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना 1880 साली झाली. दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय? दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव मूळशंकर होय. वेदाकडे परत चला हे ब्रीदवाक्य कोणत्या समाजाचे आहे? वेदाकडे परत चला हे ब्रीदवाक्य आर्य समाजाचे आहे. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय? स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होय. मॅन ऑफ द डेस्टिनी कोणास म्हणतात? मॅन ऑफ द डेस्टिनी नेपोलियन यांना म्हणतात. लोकमान्य ही पदवी टिळकांना कोणी दिली? लोकमान्य ही पदवी टिळकांनी जनतेने दिली 1896-97च्या काळात. गीतारहस्य हा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे? गीतारहस्य हा ग्रंथ मराठी या भाषेत आहे. होमरूल लीगची स्थापना टिळकांनी कोठे केली? होमरूल लीगची स्थापना टिळकांनी बेळगाव या ठिकाणी केली. स्वराज्य हा शब्द प्रथम कोणी उच्चारला? स्वराज्य हा शब्द प्रथम स्वामी दयानंद सरस्वती यांनी उच्चारला. तर राजकीय संदर्भात दादाभाई नौरोजी यांनी उच्चारला. लोकहितवादी कोणत्या साप्ताहिकातून लिहित असत? लोकहितवादी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहित असत. शेतकऱ्यांचा कैवारी कोणास म्हणतात? शेतकऱ्यांचा कैवारी महात्मा फुले यांना म्हणतात. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य काय होते? सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य सर्व साक्षी जगतपती त्याला नकोस मध्यस्थी हे होते. विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कोठे झाला? विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म जमखिंडी येथे झाला. बहुजन समाज ही संज्ञा कोणी लोकप्रिय केली? बहुजन समाज ही संज्ञा विठ्ठल रामजी शिंदे यांनी लोकप्रिय केली. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाचे धोरण कधी जाहीर केले? छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाचे धोरण 26 जुलै 1902 रोजी जाहीर केले. दलित शब्दाचा वापर पहिल्यांदा कोणी केला? दलित शब्दाचा वापर पहिल्यांदा महात्मा फुले यांनी केला. बहिष्कृत हितकारणी सभेचे ब्रीदवाक्य काय होते? बहिष्कृत हितकारणी सभेचे ब्रीदवाक्य शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हे होते. गोलमेज परिषदेला उपस्थित असणारे एकमेव भारतीय नेते
कोण? गोलमेज परिषदेला उपस्थित असणारे एकमेव भारतीय नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सप्रू होय. डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे घेतली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा दीक्षाभूमी नागपूर येथे घेतली. हा दिवस 14 ऑक्टोबर 1956 हा होय. यशवंतराव चव्हाण यांच्यावर कोणाचा राजकीय प्रभाव होता? यशवंतराव चव्हाण यांच्यावर M.N. रॉय यांचा प्रभाव होता. साने गुरुजी यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्यासाठी कधी उपोषण केले? साने गुरुजी यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्यासाठी 1947 साली उपोषण केले. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कोठे झाला? सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कटक, ओडिसा येथे झाला. जय हिंद आणि दिल्ली चलो नारा देणारे नेते कोण? जय हिंद आणि दिल्ली चलोचा नारा देणारे नेते सुभाषचंद्र बोस होय. भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण? भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम मॅनेकशॉ हे होय. नथुराम गोडसे यांनी गांधीजींची हत्या कधी केली? नथुराम गोडसे यांनी गांधीजीची हत्या 30 जानेवारी 1948 रोजी केली. हुतात्मा दिन कधी साजरा केला जातो? हुतात्मा दिन 30 जानेवारी रोजी साजरा केला जातो. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.